नमस्कार. आयुष्यात ना कधी कधी आपण अशा एका वळणावर येऊन थांबतो जिथे एकच क्षण, फक्त एक क्षण आपलं सगळं काही बदलून टाकतो. आज आपण अशाच काही जबरदस्त कथा पाहणार आहोत, संघर्षाच्या, धैर्याच्या आणि हो, एका अविश्वसनीय बदलाच्या. आणि हा प्रश्न आहे ना खूप महत्वाचा आहे, कारण अनेकदा असं वाटतं की आपण परिस्थितीत अडकलो आहोत, मार्गच नाहीये. पण आजच्या कथा हे सिद्ध करतील की एक योग्य निर्णय कसा आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतो. चला तर मग पाहूया. प्रत्येक मोठ्या कथेची सुरुवात एका मोठ्या आवाहनानेच होते. चला तर मग सगळ्यात आधी भेटूया आपल्या पात्रांना आणि जाणून घेऊया की ते नेमक्या कोणत्या परिस्थितीतून जात होते. सगळ्यात आधी भेटूया राहुलला. तसा तो एक हुशार मुलगा होता, पण त्याचं जग जणू काही मोबाईलच्या स्क्रीनमध्येच कैद झालं होतं. अभ्यास, मित्र, कुटुंब या सगळ्यांपेक्षा त्याला ऑनलाईन गेम्स जास्त महत्त्वाचे वाटायला लागले. आणि बघता बघता ही सवय कधी व्यसनात बदलली हे त्याला स्वतःलाही कळलं नाही. विचार करा जरा, दिवसाचे तब्बल 6 ते 8 तास, म्हणजे दिवसाचा जवळजवळ 1/3 भाग. साहजिकच यामुळे त्याच्या आरोग्यावर, अभ्यासावर आणि कुटुंबासोबतच्या नात्यावर खूप वाईट परिणाम होऊ लागला. सततची डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी आणि चिडचिड हे तर जणू त्याच्या आयुष्याचा एक भागच बनले होते. आता वळूया रूपा आणि काजलच्या गोष्टीकडे. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाट्याला वारसा म्हणून काय आलं, तर फक्त एक नापीक जमिनीचा तुकडा आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. आणि गावकरी ते तर खिल्ली उडवत होते. आता काय मुली शेती करणार? त्यांच्यासमोर अक्षरशः अंधार होता. आणि ही आहे निखिल आणि निकुंज या 2 भावांची गोष्ट. भैरव सेठ नावाच्या एका लोभी सावकाराने त्यांना कर्जाच्या जाळ्यात असं काही अडकवलं होतं की त्यांची वडिलोपार्जित जमीन हिसकावून घेण्याचा त्याचा डाव जवळपास यशस्वी झाला होता. पण म्हणतात ना, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. या सगळ्या पात्रांच्या आयुष्यातही एक असा क्षण आला, ज्यांनी त्यांच्या संघर्षाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. हाच प्रश्न त्या सगळ्यांच्या मनात होता. पण गंमत म्हणजे याचं उत्तर बाहेर कुठेच नव्हतं, ते त्यांच्या आतच लपलेलं होतं. कारण कधीकधी आयुष्यातलं सर्वात मोठं संकटच आपल्यासाठी सर्वात मोठी संधी घेऊन येतं. यालाच म्हणतात आत्मबोध, म्हणजे स्वतःलाच झालेली एक तीव्र जाणीव. प्रत्येक पात्रासाठी एक घटना अशी ठरली ज्यानं त्यांना आतून पूर्णपणे हलवून टाकलं आणि परिस्थिती बदलण्यासाठी मजबूर केलं. राहुलसाठी तो क्षण होता जेव्हा तो सतत गेम खेळून बेशुद्ध पडला. बहिणींसाठी तो क्षण होता जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण पळून नाही जाणार, तर याच मातीत काहीतरी नवीन करून दाखवणार. आणि निकुंजसाठी तो क्षण होता जेव्हा त्यानं ठरवलं की ज्ञानाच्या जोरावर या अन्यायाविरुद्ध लढायचं. पण फक्त जाणीव होऊन भागत नाही, बरोबर. खरा प्रवास तर त्यानंतर सुरू झाला, कठोर परिश्रमाचा, धैर्याचा आणि जिद्दीचा. चला पाहूया त्यांनी हे सगळं कसं साध्य केलं. त्यांच्या विचारात जो बदल झाला ना, तोच सगळ्यात निर्णायक होता. राहुलने पलायनवादाकडून शिस्तीकडे मोर्चा वळवला, बहिणींनी पारंपरिकतेकडून थेट नाविन्यतेकडे झेप घेतली आणि भावांनी भीती सोडून धैर्याने विचार करायला सुरुवात केली. रूपा आणि काजलची योजना बघा किती स्पष्ट आणि जबरदस्त होती. त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ठोस प्लॅन बनवला. ब्रोकली, चेरी टोमॅटो यांसारख्या भाज्या पिकवल्या आणि त्या थेट शहरातल्या मोठ्या हॉटेल्सना विकल्या, जिथे त्यांना नेहमीपेक्षा तिप्पट भाव मिळाला. हे शब्द आहेत राहुलचे, जे त्याने स्वतःच्या अनुभवातून शिकले. त्याने मोबाईलमधनं सगळे गेम्स डिलीट केले आणि आपलं सगळं लक्ष अभ्यासावर आणि मैदानी खेळांवर केंद्रित केलं. आणि त्याचा परिणाम, तो पुन्हा एकदा वर्गात पहिला येऊ लागला. निकुंजने आपल्या शिक्षणाचा अगदी योग्य वापर केला. त्याने सावकाराची बनावट कागदपत्र सरकारी अधिकाऱ्यांसमोर आणली, सगळ्या गावाला एकत्र केलं आणि अखेर सत्याचा विजय झाला. हेच तर दाखवतं की खरं शस्त्र ज्ञान आहे, ताकद नाही. तर मग या सगळ्या कथांमधून आपल्याला काय शिकायला मिळतं? या प्रवासाचा शेवट कसा झाला आणि त्यातून आपण कोणता महत्त्वाचा धडा घेऊ शकतो, हे आता पाहूया. त्यांचा बदल खरंच अविश्वसनीय होता. जो राहुल व्यसनात बुडाला होता, तो एक अव्वल विद्यार्थी बनला. ज्या रूपा आणि काजल कर्जदार होत्या, ते आज यशस्वी उद्योजक आहेत. आणि निखिल निकुंज, त्यांनी फक्त आपली जमीनच नाही वाचवली, तर ते संपूर्ण गावासाठी एक प्रेरणास्थान ठरले. या सगळ्यांच्या यशामागे ना ही 3 तत्व अगदी समान होती. प्रचंड मेहनत करण्याची तयारी, धाडसी निर्णय घेण्याची हिंमत आणि काहीतरी नवीन करण्याचा विचार. याच त्रिसूत्रीने त्यांच्यासाठी अशक्य ते शक्य करून दाखवलं. आणि हे वाक्य, हे तर या सगळ्या कथांचं सार आहे. रूपा आणि काजलच्या प्रवासातून हेच तर सिद्ध होतं.
महत्वाचं हे नाही की आपल्याकडे काय आहे, महत्वाचं हे आहे की आपण आपल्या विचारांनी आणि प्रयत्नांनी काय निर्माण करू शकतो. या कथा आपल्याला एक प्रकारचा आरसा दाखवतात. त्या आठवण करून देतात की प्रत्येकाच्या आयुष्यात तो एक निर्णायक क्षण येऊ शकतो. प्रश्न फक्त इतकाच आहे की जेव्हा तो क्षण येईल तेव्हा त्याची संधी साधायला आपण तयार असू का, याचा विचार नक्की करा.